सपन माझ्या बळीराजाचं वहिनी कसं काय घडलं? अशी वेळ का आली त्याच्यावर? भाऊजी, तुम्हाला तर माहिती आहे ना, सुरुवातीला ते किती आनंदात होते. वजन करा अर्धा किलो देऊ. आहे देवाचं लक्ष आहे बाबा तुझ्यावर. अरे महेश, कसं आहेस? बरं आहे. बरं तू बरा आहेस ना? हो हो. काय झालं? कोण दिसतोस रे? अरे हो. अरे माझ्या टमाट्याला 100 रुपये किलो दर भेटला आणि 30-40 किलो टमाटो विकलीत मी. आईची कृपा आहे बाबा तुझ्यावर. मग आज मला तुझ्याकडे पार्टी पाहिजे. अरे हो, पार्टी देणार ना तुला, काय काळजी करू नको. तो तर माहिती आहे मी शाकाहारी माणूस आहे. संध्याकाळी घरी जेवायला की. ठीक आहे, म्हणजे तू दुधाची ताण ताकावर भागवतोस की नाही? नक्की आहे? नक्की, नक्की. अगदी जेवायला तरी नाही आलास तरी चहाला तरी नक्की आहे. हो, चालेल चालेल. बाकी बरे ना? हो, बरे आहेत, बरे आहेत, बरे आहेत. ओके, चालेल. हो का? हा चल. जाऊ का रे? तू हो सकाळी घरी चल. हे हनुमान थायस का घरात? हा. अरे असं घरात. अरे महेश, अरे एवढं नटून नटून कुठं चाललायस? अरे तुलाच भेटायला आलो होतो. बरी आहे ना? ये बस. अरे मला वाटलं तू येतोस का नाहीस. अरे हनुमान, आपण बालपणीचे मित्र यार. तू बोलवलं मी आलो नाही असं कधी होईल का? शांता, ए शांता. काय? अगं महेश आलाय. नमस्कार भाऊजी. नमस्कार बहिणी. बरं झालं आला. मला वाटलं आता चहा प्यायला पण येत आहे का नाही. रात्री किती वाट बघितली जेवायला. वहिनी, तुम्हाला माहिती आहे मला काय लागतं ते. हां, आणि हा शुद्ध शाकाहारी माणूस मुंड बसावं लागतंय. महेश, मला माहिती आहे तुला काय लागतं ते. शांता चहा टाक. बरं, टोमॅटो कसं काय? अजून टोमॅटो 200 किलो शिल्लक आहे. मला आज परत मार्केटला घेऊन जायला लागणार विकायला. असं करूया, माझे काय जे व्यापारी मंडळ आहेत ते ओळखी आहेत माझ्या भाजीपाल्याचे, आपण त्यांनाही भेटूया. काय घेतले घेतले चालेल की, जाऊया. मला पण हा माल लवकरात लवकर संपवला पाहिजे. वहिनी, चहा छान झाला. मग आलं टाकून केले. हो हो गुळाचा चहा आहे. हो हो, मस्त छान झालं. बसा. हा माल लवकरात लवकर संपवला पाहिजे, नाही तर खराब होऊन जाईल. हो चालेल. बरं ठीक आहे, येऊ का मी? हो चालते. हं? चालेल. चला वहिनी, येतो मी. हो धरला का? टमाटा कसा किलो आहे? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. हा. अहो 100 रुपये कशाला? 50 मध्ये द्या. नको. मग नाही 40 मध्ये परवडत. द्या, 40 मध्ये. नाही नको परवडत. नको मग. दादा टोमॅटो कसं किलो? 100 रुपये. 100 रुपये किलो टोमॅटो. हो.
₹10 किलोने देता का टोमॅटो? अहो मी आता 5-6 दिवसापूर्वी विकले 100 रुपये किलो. ₹10 किलोने द्या, 10 किलो टोमॅटो घेतो मी. नाही वरच्या हो. मंडईत मला ₹10 किलो टोमॅटो मिळतात. तुम्ही देत असाल तर घेतो, नाही तर राहिलं. नाही इतकं ठीक आहे, घेतो तिकडं मग. तुझी ओळख करून देतो मी त्यांना. नमस्कार सर. नमस्कार. हा माझा बालमित्र हनुमान शेतकरी चांगला. एक नंबर टॅमॅटो माल असतो त्यांच्याकडे. घ्या तेवढा माल. हां कुठे काय आणले का काय हे बघा, सध्या कसं आणलेलं नाही पण हे बघा फोनवर ते एक नंबर हा माल आहे यांचा. हे बघा, हे दुसरं शेत हे आपलं काय हो एक नंबरचा माल असतो आपल्या. काय माहिती का हे जर मी तुम्हाला 30 रुपये किलोनं घेऊ शकतो मी. कारण की कसं आहे मार्केटमध्ये तर आता 15 रुपये किलो चालेल, पण मी तुमच्या ओळखीचं मी 30 रुपये किलो भाव देऊ शकतो. अहो शेठजी मी एक 10 दिवसापूर्वी 100 रुपये किलो प्रमाणे विकला हो मला. अहो ती 10 दिवसापूर्वीची गोष्ट वेगळी आहे. आता काय किती दिवस झाले? अहो काय 30 रुपये किलोनं देत असलं तर मी बरोबर घेतो. तुम्ही म्हणताय पण काय तुम्हाला अहो माल किती पडवलं? बरोबर आहे असं आहे अहो. ना. पण सगळं अहो बी आणि बियाणं खत पाणी उधार घेतलंय हो बिचारायनं. बरोबर आहे, पण माझ्याकडे का 30 रुपये किलोने देत असलं तर मी घेतो, नाही तर राहू दे. दुसरीकडे बघा तुम्ही. बघा, विचार करून सांगा मला. जसा तव्या चुल्यावर आधी हाताला झटके तेव्हा मी अहो एवढं नाराज का दिसतोय तुम्ही आज? आता आपलं मला आज बाजारात दरच नाही भेटला. 10 रुपये किलो 15 रुपये किलो असे टोमॅटो मागत होते. अहो काल परवा तर 100 रुपये किलो भाव होता आणि आज अचानक असं कसं काय झालं? अगं 5-6 महिन्यापूर्वी टोमॅटो बघायला बाजारात नव्हतं, पण आज सगळीच टमाटे होती म्हणून मी टमाटे कोणाला विकलीच नाही. अहो पण असं कशाला करायचं? येईल त्या भावात विकून टाकायची. सावकाराचे थोडे तरी पैसे फेडले असते ना आपण. खरं आहे शांता तुझं. मला तुझा खूप आधार वाटतो. मी असं करतो, मी आताच माल विकून टाकतो आणि सावकाराचं पहिले पैसे भागवतो. बरं असं करा, थोडा चहा घेऊन जा, मी लगेच टाकते. नको नको, मी पहिले जाऊन येतो. हा 2 मिनिट करू. हनम्या हनम्या कोण पाहिजे तुम्हाला? हनमाय का घरात? आहेत की, आंघोळीला गेलात. सावकार आलेत. नमस्कार वहिनी, नमस्कार. नमस्कार. कुठं आहे अन्म्या? आहेत की, आंघोळीला गेला. ती कर्जाचं आणि व्याजाचं पैसे केव्हा देणार? तुम्ही आत या की, आत बसून बोलू आपण. आहेत घरात, या. थांबते तू इथंच. बसा तुम्ही, मी बोलवते त्यांना. बोलवा की तेवढं हनम्याला. हो बोलवते. आंघोळीला गेले, बोलवते, चहा पण टाकते. झालं का हनुमंतराव आवरून? नमस्कार. आता कर्जाचं आणि व्याजाचं पैसे कधी देतोय? किती दिवस झाले? हो हो देतो, सावकार देतो. बसा 2 मिनिटं. शांता चहा टाक बरं. सावकार बसतील बाई.
सावकार हे तुमचे 1 लाख रुपये मुद्दल आणि 50 रुपये त्याचं व्याज सगळी रक्कम तुम्हाला पोचली. 1.5 लाख रुपये तू सगळे दिलेस एकदम? हो. बरं लागे. बरं काय लागलं तर आठवणीनं सांग, येतो. शांता कसं विचार करतेस? अहो तर भिंत पडली, अख्खं घर पडायची वाट बघताय का? एकतर आपण शेतात येतो, पोरग एकटं असतं घरी. काहीतरी बघा बाबा लवकर घराचं. मी एक घर बघितलंय, आपण 1-2 दिवसामध्ये जायवर आहे. लवकर बघा. हो. खरंच जाऊया. ती बाजू ठेव. ओ नामदेवराव, नमस्कार. या काय इकडे. चाललंय? काय नाही निवांत आहे. काय करणार आहे? शेतामध्ये अजून काय ठरवलं नाही, बघूया. तुम्ही काय करणार आहे? मी आज ऊस लावणार आहे. ऊसाला पैसा पण भरपूर आहे आणि शासन पण अनुदान देतं. बर बर. तुम्ही काय करणार आहे? बघूया की, म्हणजे ऊसात जर पैसा असेल घरच्यांना विचारतो आणि ठरवतो मग. हा ठीक हा. आहे, चलो निघू का? हो, मग? चालतं, येतो चालतं. मी कारखान्यात जाते. बाबा तुम्ही मला सायकल कधी घेणार? तुझी आई कुठे गेली? ते जानकर मावशीकडे गेले. अरे ते सारखं जानकर मावशीचं काय असतं रे, बोलू तिला. हो, तुम्हाला माहिती आहे ना त्यांची पोरगी गरोदर आहे, त्याच्यामुळे मला सारखं मदतीला जावं लागतंय. बाबा तुम्ही मला सायकल कधी घेणार? अरे बाळा, आपण सायकल नाही आता गाडीच घ्यायची. अहो तुम्हाला काय लॉटरी बिटरी लागली का? गाडी घेता डायरेक्ट. लॉटरीच लागली आहे. यंदा शेतामध्ये मी ऊसाचं पीक घ्यायचं म्हणतोय आणि ऊसाला सोन्याचा दर आहे. अहो पण त्याला लय खर्च येईल, पैसे कुठून आणणार एवढं? माझ्याकडे आहेत 50,000 रुपये आणि बँकेचं कर्ज पण घेऊया आणि सावकाराकडनं पैसे घेतो, मग करू शेती चांगली. यंदा जर आपलं पीक चांगलं आलं ना, आधी आपलं घर चांगलं करून घेऊया. किती दिवस या भाड्याच्या घरात राहणार आहे सांगा बरं? आणि आपल्या गोपाळला चांगल्या मोठ्या शहरातल्या शाळेत घालूया. मी असं करतो, उद्याच बँकेत जातो आणि सावकाराची बी गाडी घेतो. मी खाली थांबते. खिलर साहेब नमस्ते. अरे हनुमंता, आज अचानक आमच्याकडे येणं कसं काय केलं? हो, जरा काम होतं. बस. खिलर साहेब, हां, मला जरा कर्ज लागायचं होतं. कर्ज कशासाठी रे? शेतामध्ये ऊसाचं पीक घ्यायचं म्हणते. रान किती आहे तुझं? 2-2.5 एकर असेल. 2-2.5 एकर. मग मिळेल तुला 1-1.5 लाखापर्यंत मिळेल तुला कर्ज. बरं, मग काय करायला लागेल त्याला? त्याला तुझा 7-12 उतारा आणि आधार कार्डची झेरॉक्स, एवढं द्यावं लागेल तुला. तेवढं लागेल. तेवढ्या होईल का माझं काम? होतंय. आणि असं कर, तिकडे बँकेत जाण्यापेक्षा तू माझ्याकडेच घेऊन ये चालतं. आणि फक्त अर्जावर सह्या करून जा. तुझ्या खात्यावर पैसे जमा होतील. होतील ना? हां मग उद्याच येतो मी. हां, येऊ द्या. हां येऊच मग. हां. साहेबांनी शब्द दिलाय म्हणजे माझं कर्ज प्रकरण नक्कीच होणार. कर्जाचे पैसे मिळाले
की ऊसाची शेती करायची आणि ऊसाच्या शेतीतनं जे पैसे मिळतील त्या पैशानं गोपाळ, शांता आणि माझं सपन पूर्ण करणार. पण साहेब म्हणलं होतं जर कर्ज फेडलं नाही तर घरावर जप्ती येईल. नाही असं काय नाही होणार. सावकाराचं पैसे फेडलंच की, मग हे जर का फेडणार नाही ती नाही. आता काही करायला लागलं तरी चालेल, रात्रीचा दिवस करीन पण कर्ज फेडीन. आणि शेतीतनं जे पैसे मिळतील त्यानं माझ्या कुटुंबाचं, माझ्या परिवाराचं सपन पूर्ण करीन. केलं सर, नमस्ते. का आणलीस का कागदपत्र? 7/12 आणि हे आधार कार्ड ओरिजिनल आहे. हे ओरिजिनल नको, हे झेरॉक्स आहे ना त्याची? आहे की हे झेरॉक्स आहे, हे 7/12 झेरॉक्स. असं कर, तुला फॉर्म भरला आहे बरं, तर इथं सह्या कर. एक इथं कर आणि ह्या इथं एक कर. मागे एक कर. कुठं इथं? हां, इथं. हां. तर आता हे तुझं फॉर्म भरून घेतला आहे, पण इथनं पुढं जे काय कर्जाचं व्याज होईल तर ते मुद्दल आणि व्याज ते तुला वेळेवर भरावं लागेल. आणि जर का ते तू नाही भरलंस तर वरचे अधिकारी ती जप्ती आणतील तुझ्या जमिनीची. आता मी एक तुला सहकार्य करतोय, असं सहकार्य वरील अधिकारी काय माझ्यापेक्षा मोठे अधिकारी तुला करतील असं काय मला सांगता येत नाही. तुझं तू वेळेवर कर्ज आणि कर्जाचा हप्ता भर. चालतंय की, मी वेळेवर सगळं भरतो. हां, मग माझं काम होईल नाही? होतंय. चालतंय मग येऊ साहेब मग मी. हां, येतो. धन्यवाद. शांता, अहो आला, बसा, तुम्हाला जेवायला वाढते पटकन. किती उशीर लावलाय बरं? वाट बघून बघून पोरगं पण जेवून खेळायला गेलं. आले मी. हे घ्या बरं, जेवून घ्या आधी, लय विचार करत बसता. काय झालं हो? काय नाही, सावकाराकडे गेलो होतो. सावकाराच्या पोरीचं लग्न ठरलंय. पण सावकार म्हणले ह्यावेळेस पैसे नाही देणार. आता हो काय करायचं मग? बँकेच्या अधिकाऱ्याच्या घरी पण गेलो होतो. आपला 7/12 आधार कार्ड दिलं, कर्ज करतो म्हणलेत. पण तेवढ्या पैशात आपलं काय भागत नाही, आपल्याला अजून पैसे लागणार आहेत. काय करायचं काय कळण झालं, आता डोकं चालणार झालं माझं अक्षरशः. ऐका, तुम्ही जास्त डोक्याला विचार देऊ नका. मी काय म्हणते, माझं सोनं घाण ठेवूया आणि मग नंतर सोडून आणूया आपण. नको नको, अगं आपल्या लग्नाची तेवढीच आठवण तुझ्याकडे आहे. सोनं बिनं काय नको. आता वेळेला तेवढं तरी केलं पाहिजे की हो. ए हनुमा, हा अरे आहेस का घरात? हाय, अरे महेश, तयार होऊन कुठं चाललाय? अरे निघालोय मी, म्हणजे जाता तुझी गाडी घेऊन जावं म्हणून आलोय. बर, ये की घरात, ये की. गोपाळ, जरा पाणी घेऊन ये काकासनी. बस महेश बस. पाणी घे. बस, आयला काम करत. महेश, काय म्हणत होतो? तुला माहिती आहे ना, माझं शिक्षण जास्त झालं इथे. हां, आणि तुझी ती गावात शेती मला नाही जास्त. हो. आणि तुला माहिती आहे का, मागं मी तुला एकदा बोललो होतो बघ, काय रे? की मुंबईतल्या एका शाळेमध्ये मला शिक्षकाची नोकरी मिळाली म्हणून. बर, तिकडेच चाललोय. महेशराव, अभिनंदन. थँक्यू. मला फार अभिमान वाटतो बरं का. भाऊजी, अभिनंदन. हो, थँक्यू वहिनी. माझं पण शिक्षण झालं असतं का नाही,
तर मी पण शहरामध्ये आलो नोकरीसाठी. असू तर मला तुझा आनंद आहे बरं का. थँक्यू. शांता काहीतरी गोड घेऊन ये जा. नको नको वहिनी, अवघड नाश्ता करून आलोय, जायचंय ना, गडबड आहे म्हणजे आता तुमची गाडी घेऊन जावं. काहीतरी घ्या. नको नको, परत लवकर येईन नाही. चल येतो मी. चला येऊ वहिनी. तिकडे जाताय खरं काळजी घ्या. हो हो हो, तुम्ही पण काळजी घ्या. हा दोघे काळजी घ्या तुम्ही. चला येऊ का? हा? आओ पाणी घ्या. मी काय म्हणते, एवढं कर्ज काढून आपण एवढं रान पेरणार, ऊस लावणार, येईल ना व्यवस्थित? अगं तू कशाला काळजी करते यास, नक्की येणार. नाही, जरा टेन्शनच येतं बघा. काय काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होते. इधर तिकडचं केलंय मी, इथं जरा मदत करते तुम्हाला. बस. हां हे जरा गावात काढून घ्यायचं. हो, ये बाळा लवकर, पटपट पटपट घे, धर. अरे थांब, तुझे बाबा कुठे गेलेत? ते बाजारात गेलेत. होय का, बरं जा टाकून ये. चल लवकर. एवढं काय निरीक्षण करताय? अजून 6-7 महिन्यांनी आपला ऊस जाईल कारखान्याला, हाय का नाही रे? हो हो जाईल, पण आता पाऊस पडला पाहिजे, म्हणजे आपलं शेत सगळं फुलून येईल. पण बाबा पाऊस पडेल का? अरे गोपाळ, त्याला काय काम आहे दावा, पडेल की पाऊस, नक्की पडेल. ऐका की, ऊस गेला की लय पैसे मिळतील आपल्याला. मग आहे आपण मला नवी सायकल घेऊया. तुला पहिली सायकल घ्यायची आणि मग घर बांधायचं. हा? सगळी स्वप्न पूर्ण करू. पाहिजे ती सायकल घेऊ तुला. भाऊ नमस्ते. नमस्ते. ते दिवाळीचा बाजार भरायचा होता, ती तेवढी लिस्ट द्या की मला. अरे हनुमा, तुझी पहिलीच उधारी बाकी आहे आणि अजून तुला उधार नाही देता येणार. पहिली उधारी दे आणि मग सामान घेऊन जा. भाऊ नाही जमणार, नाही जमणार तुला उधार दोन्ही एकत्र द्यायला. देतो की? नाही नाही जमणार. पहिली उधारी दे, मग तुला सामान देतो. काय आणि मी कधी बिल देणार आहे माझं रे तू? खतं बियाणं घेऊन गेलायस, याला का वर्ष झालं तोंड दाखवूनच तू? हा औषधचे पैसे देतो तुमचं मी. हा, पाऊस यंदा झाला नाही एकतर. अरे ती पावसाची कारण मला सांगू नको. माझं बिल कधी देणार आहे तू सांग फक्त, कधी देणार आहेस? पण मला फक्त 1 महिन्याची मुदत द्या. 1 महिना नाही, 15 दिवसाच्या आत जर तू नाही दिले ना पैसे मला, तर तुझ्या घरी येतो का नाही बघ. तू देऊच नको पैसे, मग सांगतो तुला मी. हनुमंतराव, नमस्ते साहेब. ऊसासाठी कर्ज देऊन 1 वर्ष झालं, पण काय हप्ता भरायला पण आला नाही. साहेब तुम्हाला तर माहितीच आहे की या वर्षात पाऊसच नाही पडला, सगळा ऊस वाळून गेला. नको पण साहेब मला थोडी मुदत द्या. 1 वर्ष झाले. साहेब थोडी मुदत वाढवून दिली असती तर लय उपकार झाला असतं बघा. नाही देता, नाही वहिनी देऊ शकत. साहेब माझं शिक्षण तुमच्या एवढं झालेलं नाही,
पण तुम्हाला एक सांगू का, आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाकडनं तुम्ही कर्ज वसूल करता, पण असे किती लोक आहेत की ज्यांच्याकडे लाखो करोड रुपये आहेत आणि ते कर्ज बुडवतात, तुम्ही त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाही. पैसे जास्त घेऊन आणि विदेशामध्ये जाऊन बसतात आणि सापडतात फक्त आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसं. बरोबर आहे सगळं, पण मी 1 महिन्यापेक्षा जास्त मुदत देऊ शकत नाही तुम्हाला. साहेब या तुम्ही महिन्यानंतर पुन्हा येईन. 6 महिने झालं ऊस लावून, पाऊसच पडला नाही, ऊसाचं पीकच नीट आलं नाही, तर पैसे कुठनं द्यायचं? बँकेचा हप्ता, बी बियाणंवाल्यांचे पैसे देऊ शकत नाही. एकच आशा होती सरकारकडून कर्जमाफीची, पण ती पण आता पूर्ण होऊ शकणार नाही. सगळा अंधार दाटलाय डोळ्यापुढं, माझ्या स्वप्नांचा चोराडा झालाय. मी माझ्या बायका पोरांचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही. माझा जगून तरी काय अर्थ आहे? मी आता जरी जगलो तरी जगून मेल्यासारखं आहे. त्यापेक्षा मी आता मेलेलंच बरं. हनुमा 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 सांगितलं मला, हनुमाच्या घरी सांगितलं मला. सपन माझ्या बळीराजाचं, हनुमाने विचारले लवकर चला. माझ्या बळीराजाचं सपन, माझ्या बळीराजाचं, बळीराजाचं. तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत. तिथून पुढे तुम्ही मला भाऊजीने म्हणताय, भाऊ समजा. काही मदत लागली तर सांगा मला. कुठे आहेत हनुमंत? तुम्हाला कळलं नाही का काही? नाही. त्यांनी विष प्रसट करून आत्महत्या केली. नक्की काय झालं? तुमच्यासारख्या लोकांकडून त्यांनी कर्ज घेत होते शेतीसाठी. वेळेत कर्ज न फेडल्यामुळं तुमच्यासारख्या लोकांचा तगादा लागला. नाही फेडलं, घरावर जप्ती आणावी, शेतीवर जप्ती आणावी, परत बी बियाणांसाठी दुकानात उभारी घेतली होती. ती लोक रस्त्याने जाता, हनुमंतराव आमचे पैसे कधी देणार, आमचे पैसे कधी देणार, या सगळ्या त्रासाला वैतागून त्यांनी शेवटी अखेरचं पाऊल उचललं. मला कळालं की आमदार येऊन गेले म्हणून. भेटून तर गेले, आश्वासन दिले सरकारी फंडातनं काय मदत होईल तर मदत करतो म्हणून. हे नेते मंडळी असेच करतात, सरकारी तिजोरीतून मदत मिळवून देऊन असं बोलतात, तर स्वतःच्या खिशातली कधी मदत करत नाहीत. आपल्या देशातले आमदार खासदार एवढे गरीब आहेत का की ते स्वतः मदत करू शकत नाहीत का? साहेब, मला तुम्हाला एक सांगायचं आहे. हां बोला ना. तुमच्याकडून काही अशा गोरगरीब शेतकऱ्यांनी जर मदत घेतली असेल, आर्थिक मदत घेतली असेल, आणि समजा तो वेळ कर्ज फेडू शकला नाही,
अतिवृष्टीमुळे काही नुकसान झालं असेल, आपत्ती आली असेल तर तुम्ही त्याची कर्जमाफी करावी. आणि उलट तो अजून जोमाने उभा राहावा म्हणून तुम्ही त्यांना अजून आर्थिक मदत करावी, की जेणेकरून आपला भारतीय शेतकरी ताकदीनं जोमानं उभा राहिला पाहिजे आणि आत्महत्या करणे हा प्रकार थांबला पाहिजे. सर, महेशराव, मी तुमच्या मताशी सहमत आहे. मी सरकारला हनुमंतरावांचं कर्ज माफ करायसाठी प्रयत्न करेन. आता प्रयत्न करून काय साहेब, माणूस तर गेलाय. चल महेशराव, येतो. वहिनी काय झालं, का रडत आहे? काय सांगू, काय झालं, काय झालं त्यांनी मला मारलं. कुठे? ते दादा अडगळीच्या खोलीत गेलेत. कशाला? आत्महत्या करायला. शंकर, शंकर काय करतो मूर्खा? कर्ज फिटणार आहे का तुझं? हा, अरे आत्महत्या कर, बायकापर्यंत विचार करत होता पहिले. चल बाहेर. मूर्ख कुठला? हा शंकर. हो, मला माहित आहे. यानं पण कर्ज घेतलं होतं ना. अहो, म्हणून तो साहेब तो आत्महत्या करायला गेला होता. आता त्याला वाचवून घेऊन आलो मी इथं. काय सांगता साहेब, शेतकरी वाचवावं. आपल्या देशातल्या सर्व शेतकऱ्यांनी जर असं आत्महत्या केली तर आपण खायचं काय? शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. साहेब, आपल्याकडे लाख रुपये असून काय उपयोग? आपण पैसे तर खाऊ शकत नाही. आपला शेतकरी वाचला, देश वाचला. आपल्या शेतकऱ्याने शेती केली तर आपण खाऊ शकतो. तर आपण काय खाणार साहेब? खरं आहे तुमचं. अहो, शेतकरी जगला तर आपण जगू. होय साहेब. तुमचा प्रश्न मी सरकार दरबारी जेवढं शक्य होईल तेवढ्या पद्धतीनं प्रयत्न करतो, मांडतो. चला, येतो. तेवढं प्रयत्न करा साहेब. हो, आपला शेतकरी जगला पाहिजे, देश वाचला पाहिजे साहेब.